परवाला पारोळा तालुक्यात जी ग्रामसेवकची दुःखद घटना झाली ती अतिशय फार वाईट आणि मनाला चटके देणारी. खरं म्हणजे असं घडायला पण असं घडतं का, या बाबतीत ग्रामसेवक लोकांनी देखील विचार केला पाहिजे आणि यापुढे याच्यात काय बदल होईल हा देखील विचार केला पाहिजे. परिस्थिती अशी आहे की ग्रामसेवक देखील येतात, त्यांनाही दोन पैसे तिथं कमवायचे असतात आणि ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, अगदी मंत्र्यांपर्यंत जातात असं माझं तरी मत आहे. आणि म्हणून नाईलाजास्तव त्यांना तो पैसा कमवावा लागतो. आणि त्याच्यात हे जे आमचे निवडून आलेले असतात सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी, यांना तर हे बिलकुल तयारीत असतात की कधी आपल्याला दोन पैसा कमवता येईल, म्हणून गाव खड्ड्यात गेलं तरी चालेल, पण यांना तो पैसा कमवायचा असतो. आणि तो पैसा कमवून फक्त तिथं काय होतं, टार्गेट ग्रामसेवक होतो. कारण हे जे गावातली जी मंडळी, या लोकांना गावातले संबंध असल्यामुळे गावातले सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी यांच्याशी ते वाद घालत नाही. त्यांना सोपा सापडतो तो ग्रामसेवक आणि ग्रामसेवकांना तो टार्गेट करत असतात. याच्यामुळे परिस्थिती पराजित झाली, त्याच्यामुळे असे प्रकार झालेला आहे. तर मला शासनाला अशी विनंती करायची आहे, हे करत असताना जो ग्रामसेवक त्या ठिकाणी चुकीचे कामं करत असेल आणि त्याला जी बॉडी साथ देत असेल, काय साथ देणं म्हणजे त्याच्यात ते देखील सहभागी असतात. ग्रामसेवक जेवढा दोषी आहे तेवढा सरपंच दोषी असतो, तेवढाच ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेली बॉडी असते सदस्य, ते देखील तेवढे सदस्य जबाबदार असतात. म्हणून मी शासनाला एक विनंती करतो, ज्यावेळेस गावामध्ये कामांमध्ये चुकीचे कामं होत असतील, भ्रष्टाचार होत असेल, त्या ठिकाणी जेवढा ग्रामसेवक हा जबाबदार असतो तेवढाच ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य देखील जबाबदार असतात. म्हणून जर असं काही सापडलं, चौकशा लावा. मी तो म्हणतो प्रत्येक ग्रामपंचायत चौकशी लावा. एखादी बोटावर मोजले ते ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक चांगले असतील. बहुसंख्य जवळजवळ 95% ग्रामपंचायत ही अशाच पद्धतीने चालत असतात, तिथे फार मोठ्या प्रमाणात गैरकारभार असतो. तर अशा जर सापडलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. जेवढा ग्रामसेवक जबाबदार तेवढाच ग्रामपंचायत कमिटी आणि सरपंच देखील जबाबदार आहे. त्याच्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, या मताचा मी आहे. आणि मी ग्रामपंचायत ग्रामसेवक यांची जी संघटना आहे त्यांना देखील विनंती करतो की तुमचे ग्रामसेवकसाठी तुम्ही काम करतायत, तुम्ही संघटित आहेत, आणि हे करत असताना जर ग्रामसेवकाचा प्रसंग आला, चुकीचे कामं होत असतील, तर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कमिटी ही त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असतात. ग्रामसेवकांना चांगले कामं करून घ्यायचे गावाच्या विकासाचे, यासाठी ग्रामपंचायत कमिटी निवडून दिलेली असेल लोकांना, परंतु हे भ्रष्टाचार करतात आणि ग्रामसेवक देखील भ्रष्टाचार करायला भाग पाडतात. म्हणून जेवढा ग्रामसेवक दोषी आहे तेवढेच ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य, सरपंच हे देखील जबाबदार असतात. त्याच्यामुळे संघटनेच्या लोकांना माझी विनंती आहे की शासनाकडे तुम्ही मागणी करा की जेवढा ग्रामसेवक जबाबदार आहे तेवढाच ग्रामपंचायत कमिटी, सरपंच हे जबाबदार आहेत, त्यांच्यावर देखील फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे चौकशी होऊन. हेच मी सांगतो. जय जवान, जय किसान.